एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आता वाजले आहे हे सकाळचे 6 आणि आम्ही निघतो आहे आता ब्रुसल्सला. तर भेटू आणि बघू पुढे काय काय होते ब्लॉगमध्ये. आता खूप उशीर झाला आहे, आमची 6:25ला बस आहे, तर पळतो आम्ही पटकन आणि भेटू मग. ओके चलो. मोठा ब्लंडर झाला आहे आमच्यासोबत. आम्ही जस्ट 1 मिनिटने लेट झालो, म्हणजे क्रॉस करतच होतो आणि बस एकदम टायमावर होती. आम्ही क्रॉस करत होतो तोपर्यंत बस निघून गेली. आता आम्हाला दुसऱ्या बसचा वेट करायला लागणार आहे. काय करायचं स्वरांश, आता आपला पोपट होत राहतो घडी घडी. हां, घरी जायचं. फक्त 30 सेकंड्स असं क्रॉस करत होतो आम्ही आणि तोपर्यंत गाडीने टर्न घेऊन घेतला. फक्त 30 सेकंड्समुळे खूप पर्टिक्युलर आहे टायमिंग्सच्या बाबतीमध्ये. ते खूपच एकदम करेक्ट टाइम टू टाइम. स्वरांश राहुल, बड़ी बड़ी देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. मी बस स्टॉपवर बसलोय आणि एक्झॅक्ट समोर हे बास्केटबॉलचं आर्किटेक्चर इथे बनवलं आहे यांनी. आता त्याला काहीच सपोर्ट नाही आहे खाली, तरी एकदम व्यवस्थित उभे आहे ते. सपोर्ट काहीच नाही आहे तरी अगदी व्यवस्थित एकदम त्याचे विदाऊट एनी सपोर्ट उभे आहे. इकडे पण एक आहे या साईडला त्या ट्रीच्या मागे, त्याला पण काही सपोर्ट नाही, फक्त खाली एकच थोडंसं असं टिल्ट आहे. अरे सो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कसं काय ठेवले असतील यांनी. बसमध्ये चढलो आहे आता आम्ही. हे आहे खालचं सेक्शन आणि इकडे जायचं आहे आता वरती. वरच्या सेक्शनमध्ये आहे आमचं सीट. इकडे आलो आहे 6D 7 6C आणि 8D. हे ते आमचं सीट. फायनली बसमध्ये बोर्ड केलं आहे आता आम्ही. थँक गॉड तरी भेटली. आता निघालो ब्रुसलकडे. बघू काय काय होतंय अजून पुढे, काय एक्साइटमेंट, काय ब्लंडर्स होत आहे आजच्या दिवसामध्ये. नाश्ता चालू आहे आमचा. घरूनच पॅक करून आणलं होतं, रात्री बनवून ठेवलं होतं एक पराठे आणि थोडं स्नॅक्स आणलं होतं. नाश्ता चालू आहे आता. याचे पैसे वाचवले आज मी ब्रेकफास्ट लंचचे. बेल्जियमला पोचलो आता आम्ही ब्रुसेल्समध्ये. आता चालू आहे सिटी सेंटरला, ते ग्रँड पॅलेसकडे. थंडी तर आहे भरपूर, तर बघू. चालू आहे पायी पायी. अजून 1-1.5 किलोमीटर चालायचं आहे इकडनं. हे बघा इथलं आर्किटेक्चर, सगळे कनेक्टेड बिल्डिंग्स आहे. हाऊसेस सगळे सगळे कनेक्टेड आहे. इकडे कुठलं तरी हॉटेलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं. सगळं प्रिंट करून ठेवले, डिझाईन्स लावलेली आहे समोर. समोर ती बिल्डिंग ट्रायंग्युलर शेपमध्ये तेव्हा येताना दिसली नाही, पण आता दोन्ही साईडचे शेप्स दिसत आहे. एक इकडनं पण लेन आली आहे राईट साईडने आणि एक लेफ्ट साईडने पण आली आहे लेन. तर आणि इकडेच्या साईडला आहे स्ट्रीट्स आहे वाटतं, सगळे शॉप्स आहे इकडे. बघू आता जात आहे. सिटी सेंटर आलं आहे आता. इकडे बोर्से बिअर्स बिल्डिंगचं नाव आहे, बट ॲक्च्युली कशासाठी आहे ती बघावं लागेल. म्युझियम आहे आय थिंक. येस, इट्स अ म्युझियम. हे काहीतरी आहे, ग्रेवयार्ड आहे वाटतं खाली. उत्खनन केलेलं आहे, माहीत नाही, पण मे बी असू शकतं ग्रेवयार्ड सारखंच. तर त्याने प्रिझर्व करून ठेवलेलं इथे. इथे काही लिहिलेलं नाही आहे, पण काय ते मे बी खाली आहे. इकडे स्टेअर्स दिलेले आहेत. पुढलं मे बी खाली जाऊन असेल काहीतरी. इकडे इकडच्या साईडला स्टेअर्स आहे, तिकडे समोर काहीतरी आहे अजून. या साईडला इकडे स्टेअर्स आहे, इकडे स्टेअर्स आहे.
तो बेल्जियन वॉफेलचं शॉप आहे. तर आम्ही विचार करतोय आता इथे वॉफेल खायचं का म्हणून टेस्ट करू बेल्जियमचं वॉफेल, बघू कसं आहे. आपले ऑप्शन्स आहे इथे वॉफेल्सचे, भरपूर ऑप्शन्स आहे. चॉकलेट व्हॅनिला आहे. ओके, वॉफेल्स आले आता ऑर्डर केलेले. स्ट्रॉबेरी, व्हिप्ड क्रीम, व्हॅनिला व्हिप्ड क्रीम आणि अजून एक घ्यायचं आहे चॉकलेटवाला. इकडे आलं आहे चॉकलेटचं स्वरांशचं लोडेड विथ चॉकलेट. हे तिघी वॉफल्स आले आता आमचे. सगळे लोकल शॉप्स आहे वाटतं. इकडे सगळे चॉकलेट्सचे दुकानं आहेत. सगळे चॉकलेट, बेल्जियम चॉकलेट्स. इकडे पण सगळे चॉकलेट्सच आहे. सगळे बेल्जियम चॉकलेट स्पेशल चॉकलेट्स बेल्जियमचे. एलिझाबेथ चॉकलेट बार. हे आलं इथे ग्रँड पॅलेस. खूप मोठं आर्किटेक्चर आहे. इकडे बिल्डिंग आहे. इकडे समोर एक बिल्डिंग आहे पूर्ण लाईनमध्ये पुढे समोर गेलेली आहे. सगळ्या कनेक्टेड बिल्डिंग्स. आणि इकडे म्हणजे चारी बाजूंनी बिल्डिंग्स आहे. चारी बाजूंनी आर्किटेक्चर आहे इकडे पूर्ण. चारी बाजूंनी भरलेले स्क्वेअर. खरंच खूपच सुंदर आर्किटेक्चर आहे. मस्त चारी बाजूने बिल्डिंग्स आहे. इकडे समोर बियर म्युझियम आहे. तिथं जायचं आहे आता थोड्या वेळाने बियर टेस्ट करायला. असे आहे हे सुंदर. इकडे मस्त आहे बिल्डिंग. हिस्टॉरिकल आर्किटेक्चर आहे सगळं. इकडे सगळं गोल्ड लावलेलं आहे वाटतं. आता आम्ही जातो इकडे आतमध्ये, बघू काय आहे आतमध्ये. इकडे पॅलेसच्या आतमधलं आर्किटेक्चर आहे सगळं. इकडे समोर लग्न चालू आहे. आत्ताच न्यू वेडिंग झालेली कपल आहे इकडे. त्यांचे रिच्युअल्स चालू आहे इथे. इकडे मध्ये अजून काय आहे दुसरं? इकडे नाही आहे का काहीच? नाही, ही एक्झिट आहे. हां, हे एक्झिट आहे इकडे. इकडे एक्झिट आहे. ग्राउंड फिरून बाहेर निघून इकडच्या साईडला परत पुढे जाण्यासाठी रस्ता आहे इकडे. ट्राय करायचं आहे आम्हाला बेल्जियमचे फ्राईज, फ्रेंच फ्राईज. बघू कसे आहेत, ट्राय करून. इकडे एक शॉप आहे. इथे भरपूर वेफल्सचे प्रकार आहे इथे ठेवलेले. इकडे पण आहे भरपूर प्रकार ठेवलेले आहेत वेफल्सचे. बघू आता आलेले आहेत आता आमच्या इथे प्राईज आलेले. इथं म्युझियममध्ये आलो आहे आम्ही. इथे समोर हेच ॲक्च्युअल ग्रँड पॅलेस आहे. तर बघू मध्ये काय आहे आता. इकडे समोर म्युझियम आहे. इकडे आले इथे स्टॅच्यू आहे सगळे. दगडात कोरलेले आहेत. सगळे हे क्रॉकरी सेट आहे इथे. इकडे पण सगळे क्रॉकरीज ठेवले आहेत. सुंदर सुंदर एकदम. सगळं गोल्डचं आहे क्रॉकरी सेट.
आता किती सुंदर आहे हा ब्ल्यू कलरचा, मस्त एकदम. इकडच्या साईडला काय आहे, इकडे यांनी कार्पेटवर सगळे हिस्ट्री हे केली आहे, डिस्प्ले केली आहे. मोठे कार्पेट्स आहे. इकडच्या साईडला वॉलवर माउंट केले सगळे, आणि सगळी हिस्ट्री आहे वाटते त्यांची स्लेवरीची, जसं डेनॅगमध्ये त्यांनी केले होते मागच्या व्लॉगमध्ये, जर तुम्ही बघितलं असेल तर. वरती चाललोय आता, इकडं वरती काय बघू. इकडे हे आर्किटेक्चरल मॉडेल वाटतं ब्रुसेलचं, सगळं मिनिएचर मॉडेल बनवलंय. इथे पण एक छोटंसं मॉडेल आहे आपल्या आर्किटेक्चरचं. सगळे असे कनेक्टेड हाऊस. सुंदर सुंदर पेंटिंग्स लावलेले आहे इकडे. इकडे काय स्टॅच्यू आहे एक, कसला आहे ते बघावं लागेल, काय हिस्ट्री ऍक्च्युली त्याची पी करताना आहे. इथले लोक असं म्हणतात की जे एनिमीज होते, ज्यांनी ब्रुसेलवर अटॅक केल्या होत्या, ज्या गन पावडर्स वगैरे होत्या, बॉम्ब्स होते, त्या मुलाने त्याच्यावर पी केली, सू केली आणि त्याच्यामुळे ब्रुसेल वाचलं. तर त्याच्या स्मरणार्थ हा स्टॅच्यू त्यांनी इथे उभा केलेला आहे. इकडे थिएटर आहे, थिएटर रॉयल दे ला मोनाई से. इकडे एक गॅलरी आहे, आर्किटेक्चर आहे इकडे. गॅलरी आहे इकडे, सगळ्या आर्ट गॅलरी, सगळ्या आर्टिस्टिक मटेरियल्सचे शॉप्स आहे, थिएटर्स आहे इकडे. ब्रँडेड क्लॉथ्स सगळे. इकडे होम डेकोरचं मटेरियल आहे इकडे. चॉकलेट्सचे मिकी माऊस ठेवले इथे बघ. होम गॅलरी आहे इकडे, सगळे होम डेकोरचे पीसेस ठेवले सगळे. 3D पेंटिंग आहे इकडं केलं की पूर्ण मूव होताना दिसते ती, आणि इकडे गेलं की इकडनं पण मूव होताना दिसते. वाव, नाईस नाईस, पूर्ण मूव होते. इकडे समोर पार्कमध्ये आलो होतो आम्ही, पार्क दे ब्रुक्सेल्स. इथे जातो आता थोडा वेळ स्वरांशला घेऊन, बघू इथे काय काय ते. मोठं पार्क आहे, मोठं आहे भरपूर. इकडे फाउंटेन चालू आहे समोर. इकडे समोर स्ट्रेट, इकडे रस्ता आहे.
इकडे पण गेट आहे एंट्रन्स. इकडे पण आम्ही आलो तिकडनं पण एंट्रन्स आहे, भरपूर मोठं आहे. आणि इकडे फाउंटन चालू आहे समोर. सुंदर आहे फाउंटन. इकडे चर्च आहे वाटतं. इकडे हे मोठं आहे खूप चर्च. मध्ये काय आहे माहित नाही, बघूनल्यावर कळेल मध्ये जाऊन. बघू काय मला इकडचं आर्किटेक्चर वरचं. तर अशा पद्धतीने इथे आमची बेल्जियमची टूर सक्सेसफुल झाली आहे. आता आम्ही रिटर्न निघालो इंडोनकडे. तर कशी होती सर टूर? छान होती. छान होती, मस्त होती. नवीन एक्सपिरियन्स होता. आणि आता मस्त काय होतंय, नेहमीच आपला पोपट होता. सकाळी बस लेट झाली, पण आता रिटर्नची बस आपण टाइमवर पकडणार आहे. आणि आता मस्त पाऊस पण सुरू झालाय. तो बघू आता जातो आम्ही इंडोनला. परत भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.